नमस्कार मंडळी, मी ओंकार सावंत स्वागत करतो माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आहे गणेश चतुर्थी. तर तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. घरोघरी गणपती बाप्पा आज विराजमान झालेत. तर तुम्हाला दाखवतो, आमचा पण गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. आता थोड्या वेळात आपल्याकडे आहे ना काका येतील, काका वगैरे पूजा करतील. पहिली गणपतीची पूजा काका करतात, मग त्याच्यानंतर आपण करतो. तर आता काका आलेत, काका पूजा करून घेतील, ते दाखवतो. तर आजच्या ब्लॉगला आपण आता इथून सुरुवात करूया. पार्थिव देवताभ्यो गणपति देवताभ्यो गणपति मंगलानां त्वा गणपति देवताभ्यो नमो नमः। शके 1946 क्रोधी नाम संवत्सरे देवताभ्यो नमो नमः। भाद्रपदमासे शुक्ल पक्षा देवतो चतुर्थी देवताभ्यो नमो नमः। शनिवार नक्षत्र देवतो तिस्वा देवतो स्थानम देवतोभ्यो मा एवं गुण विशेषाय विष्णु आज्ञा रूपम पुराणम श्री परमेश्वर प्रीत्यार्थम पार्थिव देवताभ्यो नमः। गणपति स्थापन गणपति पूजन जगदीश देवतोभ्यो नमो। तर भटजी काकांची पूजा करून झाली आहे. आता आपला काका पूजा करतोय. तर हा बघा, हा आहे आपला गणपती. पूजा करून झाली समोर. तर आपल्या गणपतीचं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे. आता जाऊया मामाकडे. मामाकडे गणपती काका येऊन गेले सकाळीच. तर आता तिकडे जाऊन आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. मागे बघता ते पप्पा आणि मम्मी पण येते खाली. मामा पण इकडेच आहे. जुने जे सबस्क्रायबर असतील ना, त्यांना माहिती असेल की मामाचं घर पण इकडेच आहे. ते जर कोणी नवीन ॲड झालं असेल तर सांगतो, मामा पण आम्ही एकाच वाडीत राहतो. मामाचं घर खालती आहे आणि माझं घर इकडे वरती आहे. तर आता जाऊया खाली दर्शन घ्यायला. आज बघत असाल ना बाहेर क्लायमेटमध्ये, तर पूर्ण ऊन पडलं आहे, सो भारी वाटतंय. आता खाली आलो आहे. हा आहे मामाचा गणपती. पाया पडूया आपण. हा बघा, हे बघा, आई इकडे मोदक बनवत आहे. काय बनवताय? मोदक? अरे आम्ही मोदक बनवता. ऐकलं? आता एवढा गुळ काढून ठेवला इकडे, हे बनवलेलं काय? मोदकच. तर गुळ पण ह्याच्यात टाकू द्या अजून. नाही, गुळ घातला. अरे आमच्या सगळ्यांचं म्हणून घरगुती जेवण आहे. सगळ्यांचं आहे. देवा भरपूर मोदक घालणार नाही, आम्ही पण भरपूर खाणार. मजा आहे. पहिल्या दिवशी मोदकाचा नैवेद्य. नैवेद्य इकडे बनवत आहे मोदक. काका सकाळी लवकर येऊन गेलं. हो गेले बघा. लवकर मोकळी केला नाही. सकाळचे पोहे दे. चाकरवाने आले बाबानू. लवकर आलात. कोकण कन्या पकडलेली. किती वाजलं किती? 11:15. लवकर आलात. चाकरवाने आले. तर मंडळी, नैवेद्य वगैरे गणपतीला दाखवला. आरती वगैरे करून झाली. हा बघा, मोदकांचा नैवेद्य आहे आज. तर आपण आता दुर्वा काढायसाठी चाललो आहे. मी आहे, माझ्यासोबत गोट्या, जितू येईल आणि आदू येणार आहे. हे चौघेजण चाललो आहे. आता दुर्वा कुठे भेटतो आहे आम्हाला माहिती नाही एक्झॅक्ट. लास्ट टाईम होता ना, माया मामा होता. माया मामा आपल्याला भाटीत घेऊन गेलेला. तिकडे खूप सारा दुर्वा होता. तर यावेळी पहिला इकडे बघतो, या साईडला भेटतो का. तर नाही भेटलं मग आपण भाटीत जाऊया.
दुर्वा वगैरे काढून आणूया. आता वाजलेत किती 4 वाजलेत. टाईमपास करत लवकर निघालो थोडा, कारण आरामात दुर्वा वगैरे काढत येऊ. तर हा बघा मागे बघताय जितू येतोय. अजू कुठे अजूय चल लवकर. तर म्हणजे मध्ये पाऊस आहे ना, पूर्ण असे ढग येतात पावसाचे, मग लगेच 2 मिनटात असा थोडा पाऊस पडला की लगेच उडून जातो पाऊस. त्यामुळे पाऊस काय असा नाहीच आहे, 2 मिनटात येतो आणि लगेच निघून जातो. तर चला आता जाऊया. तर म्हणजे मोरीच्या इकडे आपण आलेलो दुर्वा काढायसाठी, पण तिकडे दुर्वा वगैरे काय नव्हता. तर आता आपण गावभाटीत चाललो आहे. त्यापूर्वी आपण आता गांगोच्या रायमध्ये आलो आहे. आता गांगेश्वर मंदिरात जाऊया, पाया वगैरे पडूया आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. तर चला दाखवतो. तर हे बघा मंदिर, आणि ही बघा ही आहे दीपमाळा. तर चला आतमध्ये जाऊया. इकडे आहे तुळस. हे आपलं गांगेश्वराचं मंदिर. तर हे बघा मस्त बनवलंय, कोबा वगैरे टाकलाय पूर्ण, आणि मागच्या साईडला प्लॅस्टर केलंय. तिकडे आपण आतमध्ये एंट्री नाही करू शकत. हे बघा इकडे मस्त तिकडे हे बनवलंय, कारण सम्रातान वगैरे असतं ना त्यावेळेस भांडी वगैरे धुवायला तिकडे साईडला बनवलंय. इकडे चूल वगैरे आहे, मस्त बनवलंय, भारी वाटतंय. असं आहे आपलं गांगेश्वराचं मंदिर आहे. इकडे आहे आपलं नवलादेवीचं मंदिर. तर जाऊया तिकडे. चला आपण मंदिरात जाऊया. तर हे आहे आपलं नवलादेवीचं मंदिर. इकडे पण हे बघा 2 दीपमाळा आहेत, या साईडला आणि एक या साईडला. चला आतमध्ये जाऊया. तर मंदिरात पाया पडून आलो आणि इकडेच दुर्वा हा दिसलाय. आता इकडेच आतमध्ये जाऊन काढूया आपण दुर्वा. मंदिराच्या इकडे दुर्वा काढला, अजून मस्त काढला ना, वरबडून मुळासकट. जितू दाखव, जिथून मस्त कुठून काढला. आणि गोट्याचा पण ह्याच्यात आहे, गोट्यान पण काढला, ही पण काढलाय, बॅगेत टाकला इकडं मस्त आहे की. आता जाऊया घरी. आज रात्री आरतीला वगैरे 7, 7:30 किंवा 8 वाजेपर्यंत निघतील. तर चला आता आपण हळूहळू घरी जाऊया. तर म्हणजे आता मी तयारी वगैरे करून आलो आहे आणि आता आपण चालू आहे आरतीला. तर खाली जावं लागणार आहे. आप्पांकडून आरतीला सुरुवात होईल, मग त्याच्यानंतर आमच्याकडे लास्ट आरती असेल. तर चला आता खाली जातो.
मामाकडे आता जाऊया. तर मामाकडे आता भजन आहे इकडं. बुवा आपले तयार आहे सगळे. आता इकडे भजन आहे.
भजन झालंय आता आलेला आहे प्रसादी मोदक खाऊया आणि ही पण प्रसादी घेऊया दे मक्याचा चिवडा आहे आणि कचोरी आहे की लाडू आहे रे कचोरी आहे चाय घेऊन आलो बरं चाय वाट रे जरा अरे या काय माझ्या हाय अरे चाय वाट रे जरा ए चाय वाट तू चाय पहिली बाहेर दे मेल्या बाहेर दे जा पहिली चला खाऊया
तर म्हणजे आत्ताच वाडीतल्या आरती संपल्यात. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नीट राहा.